आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट बोलण्याची हिम्मत दाखवली, तशी हिम्मत एकनाथ शिंदेमध्ये नाही। राधाकृष्ण विखे पाटलांच्या भुजबळांवरच्या टीकेवरून विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। त्यांचं वर्तन योग्य आहे, योग्य नाही असं म्हणणारे प्रथम विखे पाटील आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे बोलण्याचं धारिष्ट्य दाखवलेलं आहे। जे धारिष्ट्य मुख्यमंत्र्यांनी दाखवायला पाहिजे होतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवायला पाहिजे होतं। सरकार पुढाकार घेऊन जातीमध्ये भांडणं लावतंय। शिंदे वेगळं बोलतात, विखे पाटील भुजबळ वेगळं बोलतात। सरकारमध्ये एकसंघता नाही, हे दुर्दैव। अनिल देशमुखांची टीका। कृष्ण विखे पाटील अलग बोलतात, एकनाथ शिंदे अलग बोलतात, भुजबळ साहेब अलग बोलतात। हे चालू काय आहे? कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही असं दिसतंय। जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सरकारचं पाठबळ आहे असं आम्हाला वाटतं। एक मंत्री राज्यभर फिरून वेगळी भूमिका मांडतात, मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतात, दोन उपमुख्यमंत्री गप्प बसतात। जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। बीडच्या जाळपोळी मागे एक शक्तिशाली हात, मराठा ओबीसीमध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाला, रोहित पवार यांचा आरोप। जी जाळपोळ झाली त्याच्या मागे एक शक्तिशाली व्यक्तीचा हात होता, सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचा हात होता। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न तिथं झाला। गद्दार हृदय सम्राट स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणवून घेतात। एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला हवा, संजय राऊतांची मागणी। गद्दार हृदय सम्राटांनी स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणवून घेणे हा वीर सावरकर जे हिंदू हृदय सम्राट त्यांचा अपमान आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे आणि त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा। दत्ता दळवी यांच्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल। दत्ता दळवी यांच्यावर संजय शिरसाट यांची टीका। संजय राऊतांनी शिवीबाबत नवीन संशोधन केलं, राऊत विद्वान। संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका, तर राऊतांना जास्त किंमत देण्याची गरज नाही, शिरसाटांचं वक्तव्य। नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार। 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका तयार। हिवाळी अधिवेशन 3 आठवड्यांचं असावं हा आमचा आग्रह होता, मात्र अधिवेशनाबाबत राज्य सरकार गंभीर नाही। सरकारला फक्त वेळ मारून न्यायची आहे। हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरून वडेट्टीवारांची सरकारवर टीका। अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी 500 कोटी देण्यात येणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांची माहिती। राज्य मागासवर्ग आयोग 4 दिवसांच्या धाराशिव, लातूर, सोलापूरच्या दौऱ्यावर 3 ते 6 डिसेंबरच्या दरम्यान दौरा करणार। विविध जातींच्या संदर्भात क्षेत्रीय पाहणी करणार। मुंबईतील हिंदुजा ग्लोबल सोल्युशनच्या कार्यालयावर आयकराचे छापे, करचोरी प्रकरणामध्ये छापे सुरू असल्याची माहिती। दूध आणि उसाच्या दरासाठी शेतकरी आक्रमक, अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कोल्हापुरातील कचरा प्रश्नी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक, कोल्हापूर महानगरपालिका चौकात दवंडी आंदोलन। महापालिकेकडून वेळेवर कचरा उठाव होत नसल्याचा आरोप। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये दूध दर वाढीसाठी प्रहार संघटना आक्रमक, मंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत बनावट दूध उत्पादनाबाबत सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी। यवतमाळच्या पिंपळगाव आणि भालर इथे नागरिकांचा रास्ता रोको, रस्त्यावरील डंपिंगमुळे नागरिकांना त्रास, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। सोलापूरच्या करमाळ्यामधील मकाई कारखान्याचे उसाचे बिल न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, कारखान्याने मागील वर्षीचं बिल अद्याप दिलं नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक। पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये सेंट्रल पार्क सोसायटीमधील ललित पाटीलचे सीसीटीव्ही फुटेज समोर। सोसायटीमधील विवेक अरहाणा यांच्याकडे ललितचे येणे जाणे असल्याची रहिवाशांची माहिती।